एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या नवरा बायकोत जर भांडणं झाले तर तिसऱ्याला कधीच सांगू नका. कारण कसं असतं की तुम्ही किंवा तुमचा नवरा रागात असतो, तुम्ही तिसऱ्याला ती भांडण सांगितलं तर सगळे तुमचे भांडणं मिटवणारे किंवा तुमचं चांगलं व्हावं वाटणारे नसतात, काही तुमचा आनंद घेणारे असतात. मग ज्या वेळेला तुम्ही तुमचे भांडणं तिसऱ्याला सांगितले की तो तिसरा व्यक्ती तुमच्या नवऱ्याला भडकवायला चालू करतो की बाबा तुझी बायको अशीच आहे, तशीच आहे, हे आहे, ती आहे. मग तुमच्या नवऱ्याच्या डोक्यात त्यावेळेला राग असतो की माझ्या घरातलं ह्याला कसं माहिती झालं किंवा हिला कसं माहिती झालं, म्हणजे नक्कीच माझ्या बायकोनं घराने केलं. आणि समोरच्याचा हेतू तोच असतो. मान्य आहे, तुम्ही नवरा बायको कधी तुटणार नाहीत, आज भांडचाल उद्या बोलचाल ते चालूच असतं, कारण संसाराचा हा गाडा आहे आणि तो गाडा दोघांनीच ओढायचा असतो. पण जो काय 4-8 दिवस जो तुमच्यात ताण निर्माण होतो ना, त्याचे परिणाम काय होतील हे कधी सांगता येत नाही. तिसरीनं तुमच्या नवऱ्याला भडकवलं ते त्यामुळे नवरा तुमच्यावर येऊन चिडणार, ओरडणार आणि तुमच्याविषयी त्याच्या मनात खूप मोठे गैरसमज होणार आणि तो तुम्हाला नको नको ते बोलणार. तो म्हणणार नाही की ह्यानं मला असं सांगितलं, कारण सांगणाऱ्यानं म्हणलेलं असते की माझं नाव घेऊ नको बाबा. तो तुम्हाला कधीच म्हणणार नाही की त्यानं सांगितलं, कारण चाडीला गुढी असती. तो फक्त तुमच्यावर ना इतका चिडणार आणि एकदम म्हणजे असं तुमच्याविषयी ना मनात तिरस्कार निर्माण होणार. म्हणून नवरा बायकोतलं घरात झालेलं भांडण घरात मिटवा, प्रेमानं मिटवा, कारण उद्या गोड होण्यापेक्षा आजच गोड व्हायचं ना, इतरांना मध्ये नाही घ्यायचं.